नमस्कार. आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे ते. आज मी तुम्हाला घर बसल्या बसल्या UK मधील ग्रेट वेस्टर्न रेल्वे मधून रेल्वे प्रवास घडवून आणणार आहे. चला, तयार आहात ना? निघूयात मग. आपल्या इथे कसं आहे, रेल्वेचा सारा कारभार ही गव्हर्नमेंट सांभाळते. त्यामुळे आपल्याला एक कन्सिस्टंट असा एक्सपिरियन्स असा येतो. पण इकडे तसं नाहीये. इथे वेगवेगळे ट्रेन कंपनीज आणि ट्रेन ऑपरेटर्स आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्या ट्रेन कंपनी थ्रू प्रवास करत आहात त्यानुसार तुमचा प्रवासाचा एक्सपिरियन्स हा वेगळा असणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता इथे 2 गाड्या लागल्या आहेत. जी उजवीकडची गाडी आहे त्या सर्व्हिसचं नाव ट्रान्सपोर्ट फॉर वेल्स असं आहे आणि त्याचा कारभार वेल्श गव्हर्नमेंट सांभाळते. जी डावीकडची गाडी आहे ती आहे ग्रेट वेस्टर्न रेल्वे, जी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ही ट्रेन सर्व्हिस फर्स्ट ग्रुप नामक एक प्रायव्हेट कंपनी ओन करते. त्यामुळे तुम्हाला बघून कळलंच असेल की जरी या दोन्ही ट्रेन्समध्ये बेसिक सुविधा जरी सेम असल्या तरी या दोन्हींमध्ये जो प्रवासाचा जो एक्सपिरियन्स असणार आहे तो वेगवेगळाच असणार आहे. जसं स्टेशनला ट्रेन्समध्ये मॅप लावलेले असतात तसं इथेही ह्या ग्रेट वेस्टर्न रेल्वे म्हणजे GWR ह्याचा मॅप लावलेला आहे. तर मी आज वेल्स म्हणजे UKच्या एका देशातून इंग्लंडमध्ये म्हणजे UKच्या दुसऱ्या देशात ट्रेनने प्रवास करणार आहे. मॅपच्या आधारे सांगायला गेलं तर मी आज ह्या डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यापर्यंत जाणार आहे. वेल्समधील कमाधनपासून इंग्लंडमध्ये लंडनच्या नजीक असणारं रेडिंग पर्यंत माझा प्रवास असणार आहे. आता आपल्या इथे तिकीटचा दर हा कॉन्स्टंट असतो. म्हणजेच आता जर बोरिवली ते चर्चगेट जर मला आज प्रवास करायचा असेल तर मला वाटतं 40 रुपये रिटर्न होती तेव्हा. तरी आत्ता वाढले असतील, मला वाटतं अजूनही वाढले नसतील, कॉन्स्टंटच असतील. पण तेव्हा साधारण 40 रुपये रिटर्न होते. तर मग मी सोमवार प्रवास केला सकाळी तरी तेवढेच असणार आहे, रविवारी दुपारी प्रवास केला तरी तेवढेच असणार आहे. सो इट वॉज कॉन्स्टंट. पण इथे तसं नाहीये. इथे तिकीटचे जे दर आहेत ते 25 पाऊंड ते साधारणतः 80 पाऊंड पर्यंत, म्हणजे मी ज्या मार्गावर प्रवास करत आहे कमाधन टू रेडिंग ते साधारणतः 25 ते 80 पाऊंड ह्याच्यामध्ये वर खाली फ्लक्च्युएट होत असतात. असं होतं कारण इथे डिपेंड करतं की तुम्ही कधी प्रवास करत आहात. तुम्ही वीकडेजला म्हणजे सोमवार ते शुक्रवारमध्ये प्रवास करत आहात की वीकेंडला प्रवास करत आहात, सॅटर्डे संडेला. तुम्ही पीक आवर्सला म्हणजे गर्दीच्या वेळेला ट्रॅव्हल करत आहात की जेव्हा ट्रेनमध्ये गर्दीच नसते तेव्हा ट्रॅव्हल करत आहात. तर असे अनेक गोष्टी आहेत ज्या इन्फ्लुएन्स करतात तुमच्या तिकिटीचा दर. तर त्यामुळे वरून ट्रेन प्रवास पण किती तासाचा आहे तो पण एक फॅक्टर आहे की तुमच्या तिकिटीचे दर कसे असणार आहे, केवढे असणार आहे. तर ह्या साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे इथे कॉन्स्टंट तिकीट नसते. तर मी युजली ट्रेन लाईन म्हणून असा एक ऍप आहे जो मी यूज करते आणि त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशीचे म्हणजे प्रत्येक दिवसासाठी जो दर आहे तो त्याच्यात असतो. आणि मग आपण जसं आता मोस्ट ऑफ द ठिकाणी आपल्याला ऑनलाईन वगैरे असंच पाहायला मिळतं. मी तो ऍप यूज करून मी तसे स्वस्तातले स्वस्तात तिकीट बुक करते आणि मी भरलेल्या ट्रेनमध्ये, गर्दीच्या ट्रेनमध्ये किंवा ऑफ पीक ट्रॅव्हल करते जिथे युज्युअल ट्रॅव्हल टाइम्स नाही आहेत. आणि अशी ते स्वस्तातली स्वस्त तिकीट जे मला शोधून रेकमेंड करते तीच मी घेऊन मी ट्रॅव्हल करते. त्यामुळे मी कधी त्या 80 पाऊंडच्या तिकीटने नाही ट्रॅव्हल करत, मी फक्त त्या 25 पाऊंडच्याच तिकीटने ट्रॅव्हल करते. 25 पाऊंड तरी मला खूपच वाटतात, कारण का 25 गुणिले 100 जरी आपण केले तरी 2,500 रुपये साधारणतः होतात. आणि 2,500 रुपयात म्हणजे 4 तासाचा तो म्हणजे ज्या कमाधन टू रेडिंग माझा जो प्रवास आहे तो 4.5 तासाचा असणार आहे. त्यासाठी मी 2,500 रुपये घालवायचे हे मला थोडं अतिच वाटतं. पण इथे काय तसा इलाज नाहीये. इकडे ट्रेनचे तिकीट्स तुम्हाला म्हणजे असं 3-4 तासाचा प्रवास असेल तर तुम्हाला जवळजवळ 2,500 इज द चीपेस्ट ऑप्शन. आणि 8,000 मी म्हणेन 80 पाऊंड म्हणजे 8,000 जवळजवळ इज द एक्सपेन्सिव्ह ऑप्शन. आणि हे पण इकॉनॉमी क्लासमधले मी म्हणते, साध्या क्लासमधले. फर्स्ट क्लासचे दर तर 129 पाऊंड 130 पाऊंड म्हणजे 12,000 13,000 असं आपण म्हटलं तसे दर आहेत. त्यामुळे हे स्वस्तातलं स्वस्त तुम्ही 2,500 मध्ये ट्रॅव्हल करू शकतात.
पाहूयात की या ट्रेनमध्ये काय काय सुविधा आहेत. सुरुवात करूयात दरवाजापासून. गाडी जेव्हा स्टेशनला लागली असेल तेव्हाच ती पिवळी लाईट त्या बटन भोवती दिसते आणि तेव्हाच तुम्ही ते प्रेस करून हा दरवाजा उघडू शकता. प्रवासाच्या मध्ये किंवा गाडी स्टेशनला लागत असताना हे बटन तुम्ही कितीही प्रेस केलं तरी दार उघडणार नाही. दार उघड-बंद होताना असा कर्कश आवाज येतो. हे सारं काही सेफ्टीच्या दृष्टिकोनातून उत्तम अरेंजमेंट्स आहेत. आता पाहूयात सीटिंग अरेंजमेंट. हा साधा डब्बा आहे, फर्स्ट क्लास नाहीये. साध्या डब्यात अशा 4 ग्रुप सीट्स असतात ज्याला टेबल अटॅच्ड असतं आणि बाकीचे असे इंडिव्हिज्युअल सीट्स असतात. हे हिरव्या हँडल्स चालताना पकडण्यासाठी असतात. प्रत्येक सीट्सच्या वर सीट नंबर आणि असं एक इंडिकेटर असतं. हिरवी लाईट म्हणजे ती सीट रिकामी आहे, तुम्ही त्यात बसू शकतात आणि लाल लाईट म्हणजे ती सीट ऑक्युपाईड आहे. कुठपर्यंत सीट रिझर्व्ड आहे आणि मग ती कुठून अवेलेबल होणार आहे हेही लिहिलेलं असतं. तसंच तुम्हाला काही ट्रेनमध्ये खायचं असेल तर त्याच्यासाठी ही व्यवस्था आहे. इथे लोक कोट्सचा वापर खूप करतात. कोट्स, जॅकेट्स, रेन जॅकेट्स. त्यामुळे हे असे लटकवण्यासाठी त्यांना असे इथे हुक्स आहेत. 2 सीट्सच्या मध्ये असे खाली हे असे 2 चार्जिंग सॉकेट्स आहेत लॅपटॉप्स आणि फोन्ससाठी. तुमच्याकडे लगेज असेल तर तुम्ही असं सीटच्या वर ठेवू शकतात. नाहीतर डब्याच्या सुरुवातीला आणि शेवटी असे लगेज रॅक्स असतात. हे लगेज रॅक्स सूटकेसेस किंवा हार्ड केस लगेज जे असतं त्यांच्यासाठी आहेत. इथे लगेज स्वतःच्या जबाबदारीवर ठेवायचं. मी जेव्हा जनरली इथे लगेज ठेवते तेव्हा जवळपासच बसते. तुम्ही सायकल्स सुद्धा ट्रेनमध्ये घेऊन जाऊ शकतात, पण ही सायकल स्पेस बुक करावी लागते. पण जर ती ऑक्युपाईड नसेल तर इथे पण तुम्ही लगेज ठेवू शकतात. आता जाऊयात दुसऱ्या डब्यात. प्रत्येक डब्याच्या सुरुवातीला आणि शेवटी असे सेफ्टी डोअर्स आहेत. ट्रेनच्या प्रत्येक ऑल्टरनेट डब्यात टॉयलेट फॅसिलिटीज आणि बेबी डायपर चेंजिंग फॅसिलिटीज असतात. काही टॉयलेट फॅसिलिटीज छोट्या असतात तर काही अशा मोठ्या ऐसपैस असतात. हात धुण्यासाठी सुद्धा व्यवस्थित नळ आणि ड्रायर मशीन आहे आणि हे सारं काही सेन्सर्सवर चालतं. हा बेबी डायपर चेंजिंगसाठी बोर्ड आहे. कोपऱ्यात एक लाल रंगाचं SOS बटन आहे जे इमर्जन्सीच्या दरम्यान वापरून तुम्ही ड्रायव्हरशी संवाद साधू शकतात. इमर्जन्सी एक्झिट पॉइंट्स आणि इमर्जन्सीच्या वेळेस काय करावं हे सुद्धा इन्स्ट्रक्शन्स असतात. सेफ्टी आणि कम्फर्ट हा मला इकडच्या रेल प्रवासाचा केंद्रबिंदू वाटतो. ही मुलगी इतकी कम्फर्टेबल झाली, झोपूनच गेली. इथे तुम्ही बूट्स वगैरे घालून सीटवर पाय ठेवू शकता. तिथे कोणी तुम्हाला काही तसं म्हणत नाही. पण आपल्यालाच अशी एक सवय असते की कोण तिथे बसणार आहे तर आपण बूट्स वगैरे घालून असे पाय ठेवत नाही. वाटलंच तर अगदी बूट काढून आपण ठेवतो. माझे इतर सहप्रवासी पाहूयात. ट्रेन्समध्ये पेट सोबत प्रवास करणं सुद्धा अलाउड आहे बरं का. युजली प्रवासात मला पेट कुत्रे जास्त पाहायला मिळतात. सीट खराब होऊ नये किंवा ट्रेनमध्ये इतर कुठलं दुसरं नुकसान होऊ नये ह्या साऱ्याची जबाबदारी त्या पेट सोबत ट्रॅव्हल करणाऱ्या त्या ओनरची, त्या मालकाची असते. पण हे पेट्स सुद्धा अगदी वेल बिहेव्ड असतात, ट्रेन्ड असतात. पण खरंच कौतुकास्पद आहे की अख्ख्या प्रवासात एक आवाज त्या कुत्र्यांच्या तोंडातून अजिबात येत नाही. इतकं छान वाटतं त्यांना बघून. असं वाटतं की आपल्याकडे सुद्धा एक पेट कुत्रा असावा आणि आपण सुद्धा त्याला घेऊन असंच ट्रेनमध्ये प्रवास करावं. Is she? Yeah, she's friendly. Yeah. Oh, hey, Pudding. How are you? Just friendly. Oh, she's a dachshund, isn't she? Yeah, she is. Oh, look at her. How adorable, and she's. Is she like trained? She's very stubborn. She's not too bad. She's good, really. She's just very stubborn. Oh, how sweet. It's like very cute. But she is used to chain journeys, so. It's really sweet. And you know how she relax. She's usually the other dogs they get a bit stressed. She doesn't like other dogs, really. Oh, really? Yeah, she's because I live in rural Wales, so we're quite cut off from everybody else. So Correct. she's she does bark sometimes. But yeah, she's pretty good. She won't bite him or anything like Correct. that. You know, she just yaps at them. Small dog syndrome, I call it. I live in Aber as well right now, and I see like people are like very much good with their dogs. I would Yes, say they're yeah. different. Like people here are different, and then people there like with their dogs they're very different.
Everybody loves dogs. But like everyone has like 2 to 3 dogs. Yeah, no, I couldn't do that. I have kids as well, so there's definitely enough for me. Just take a picture of her. Pudding? Oh, look at her. Sweet. Absolutely sweet she is. Sorry to disturb you. No, that's okay. पण इथे कस्टमर इज द किंग, म्हणजे कस्टमर्सना फार प्राधान्य दिलं जातं. हे मी आधीच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे. तर एक प्रसंग आठवतोय मला. आठवतंय की मी रेडिंग टू कमादन असा माझा परतीचा प्रवास होता आणि तेव्हा कार्डिफ स्टेशनला आमची गाडी आली आणि त्याच्या पुढच्या स्टेशनला पॉवर ग्रिड फेलियर झालेलं, त्यामुळे गाड्या त्याच्या पुढे जातच नव्हत्या. तर तिथून असे बसेस ऑर्गनाइज केलेले यांना रेल रिप्लेसमेंट बसेस असं सुद्धा म्हणतात. रेल्वे स्टेशन स्टाफ हे सारं काही मॅनेज करतात आणि डिस्रप्शनच्या वेळेला ते व्यवस्थित प्रवाशांची सोय करतात. तर रेल रिप्लेसमेंट बसेसमधून आम्ही स्वॉन्झी स्टेशनपर्यंत आलो आणि स्वॉन्झी स्टेशनला आल्यावर अर्धी बस रिकामी झाली. म्हणजे अर्ध्या बसेस मधल्या ज्या लोकांचं जे डेस्टिनेशन होतं ते स्वॉन्झीज होतं, त्यामुळे ते आपापल्या घरी गेले आणि जे उरलेले अर्धे लोक होती म्हणजे आम्ही होतो, आम्हाला कमादन पर्यंत जायचं होतं, जे अजून पाऊण तासाचा पुढचा प्रवास होता. पण अगेन त्यांना काही कारणास्तव त्यांना दुसरे बस बुक करता नाही आले. काही मला वाटतं पब्लिक हॉलिडे की बँक हॉलिडे होता त्या दिवशी, म्हणून त्यांनी आमच्यासाठी शेअर टॅक्सीज बुक केल्या. म्हणजे जसं आपल्या इथे कसं शेअर टॅक्सीमध्ये आपण 3-4 जण एकत्र मिळून डेस्टिनेशन पर्यंत एका टॅक्सीने जातो आणि मग आपण पैसे शेअर करतो, तसं त्यांनी आम्हाला स्वॉन्झी स्टेशन बाहेरून शेअर टॅक्सीज करून दिल्या आणि कमादन स्टेशनच्या बाहेर आम्हाला सगळ्यांना उतरवलं. आणि ह्याचे त्यांनी अजिबात एकही पैसे कोणाला चार्ज केले नाहीत. ते सगळे पैसे त्या ग्रेट वेस्टर्न रेल्वे ही सर्व्हिस बेअर करणार. आणि वरून त्यांची एक अशी सिस्टम पण आहे डिले रिपे म्हणून, की जर तुम्हाला तुमच्या प्रवासात काही उशीर झाला असेल तर तुम्हाला त्याचे तिकिटीचे काही अमाऊंट, जे पैशांची काही अमाऊंट आहे ती तुम्हाला परत मिळते. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑनलाईन व्यवस्थित माहिती असेल पण 15 मिनिटं ते अर्धा तास जर तुमची गाडी लेट झाली तर तुम्हाला 25% तिकिटीचे पैसे परत मिळतात. जर तुमची गाडी अर्धा तास ते 1 तास अशी उशीर झाली तर तुम्हाला 50% परत मिळतात पैसे. आणि 2 तासाच्या वर जर तुमचा प्रवासात तुम्हाला उशीर झाला तर तुम्हाला सगळे तिकीटचे पैसे तुम्हाला परत मिळतात. तसेच काही कन्सेशन रिटर्न तिकीट्सवर पण अप्लाय होतं. तर ही अशी गंमत आहे की जर तुम्हाला तुमच्या प्रवासात उशीर झाला तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात. ऍटलीस्ट काही अमाऊंट तरी तुम्हाला पैसे परत मिळतात. पैसे परत मिळाल्यावर कोणालाही आनंद होईल. तर मी आशा करते की माझ्यासोबत GWR नी प्रवास करताना तुम्हाला सुद्धा मजा आली असेल, आनंद झाला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.